नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आणि काय बोलू, कसं काही कळतच नाहीये. कालच्या तुमच्या त्या प्रेमाच्या वर्षाव जो केला माझ्यावरती आणि इतके फोन आले आणि इतकी लोक असं मला आवरावं लागलं त्यांना की असं नका तुम्ही हे करू, की शांत राहा, असं नाही का. बऱ्याचशा ठिकाणाहून फोन आले. खरंच मला कधीच वाटलं नाही की एवढी लोक माझ्यावर प्रेम करतात. आणि बरेचसे लोक माझे इतके वयस्कर आहेत माझ्यावर प्रेम करणारी. तर ते म्हणत होते, ताई आम्हाला काय असतं कमेंट, काय असतं लाईक, हे सगळं काही माहिती नाही आहे, पण तुझ्या व्हिडिओची आम्ही 1 किंवा 12, 2 पर्यंत वाट बघतो. आणि तो व्हिडिओ चुकला का काय, मिस झाला का काय, आम्ही त्या व्हिडिओला मोबाईलला 4दा उघडून बघतो. तर खरंच म्हणजे तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. आणि असंच प्रेम तुमचं सगळ्यांचं माझ्याबरोबर राहू द्या. कारण काल कुठंतरी रोहितच्या पप्पांची कमी भासली नाही मला असं वाटलं की एवढ्या लोकांचं प्रेम देऊन एखादा व्यक्ती एवढ्या लोकात आणून आपल्याला म्हणतोय की तुझं कार्य तू सुरू राहू दे. आणि खरं सांगू का, मी त्यांच्याकडून इतक्या गोष्टी शिकले ना. त्यांनी मला शिकवलेलं होतं की लोक चांगले कार्य करताना चिखल दगडं सगळं तुला मारणार, पण तू ज्योती थांबायचं नाही, तू तुझं कार्य पुढं घेऊन जायचं. आणि आज जे मी उभी आहे, आज जे मी कार्य करते, फक्त माझ्या नवऱ्याच्या सपोर्टमुळं मी पुढं गेलेली आहे. मला त्यांनी अनेक लोकांचे जे काही आपले पूर्वज म्हणा किंवा आपले जे काही महिला होऊन गेलेल्या आहेत, जसं काही मदर टेरेसा इकडं काम करताना त्यांना काय लोकांनी त्रास दिला, हे वाक्य मला त्यांच्याकडून ऐकायला भेटलेलं आहे, म्हणजे रोहितच्या पप्पाकडून. कारण खरंच मी कधीच या 3-4 वर्षामध्ये कुठल्याच गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आहे. मी फक्त काम करते. काल माझ्याकडून चुकून ते सगळ्या गोष्टी, आणि मी खरंच माझं ते सगळं अनावर झालं नाही की काहीतरी सांगावं, कारण बाकीच्या लोकांना वाटेल की काही बोलत नाही आहे, सांगत नाही. पण ह्याच्या पुढे कधीच मी कुठलीही गोष्ट माझी किंवा मला नाही यायचं पुढं, नाही मला काय शिव्या देऊ द्या, मला काय करायचे करू द्या, मला नाही ह्या गोष्टीत पडायचं. माझं कार्य मला पुढं घेऊन जायचं आहे. कोण काय बोलतंय, कोण किती बोलते, काय घेते, मला काही घेणं देणं नाही आहे. आणि काल जो त्रास मी तुम्हाला सगळ्याला दिलेला आहे, त्या त्रासाबद्दल मी सगळ्यांची माफी मागते तुम्हाला. आणि इतकं म्हणजे शतशः मी तुमचे आभारी आहे की तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. माझ्या कितीतरी लांबून लोकांनी, आजी लोकांनी, आई लोकांनी फोन केला आणि आमचा जीव असा तुटतोय म्हणे तुझ्याविषयी, की तू काय एवढी काल ही झाली. तर त्यांना मला समजावं लागलं. आणि खरंच असंच प्रेम राहू द्या तुमचं. मग तुम्ही झोपला, नामाटा पडलाय आज तर बघा, आमगड्या देतोय मला बघून. आणि ही आली नानू, इथं ठेवले, दूध वतले. तर वैशू, आपण काल काय बनवलं होतं ग, दाखव ग. रात्री आपण काय बनवलं होतं, कारण आम्हाला ना दाखवता आलं नाही तुम्हाला, तर मी दाखवते. आत्ता वरण झालेलं आहे इकडं मस्तपैकी. वरणाला फोडणी दिलेली आहे वैशूने. तुरीच्या डाळीचं आपण वरण करतो नाही का. सकाळचं 2 भाज्या असतात, वरण असतं, चपात्या वगैरे झालेल्या आहेत. हा शेवगा आपल्या दारातल्या झाडाचा आहे इकडच्या. आम्ही असं मस्तपैकी ह्यावेळेस माझ्या खूप छान अशा वड्या झालेल्या आहेत. वत्सल आजी, आत्ता वत्सल आजी आल्यात बरं, महाग थांबल्यात माझ्या येऊन. हे बघा, हे आहेत आमच्या वत्सल आजी. काय चालले वत्सल आजी? काय नाही, असंच उभे राहिले. असंच उभे राहिला? तुम्ही मांजराचं दूध सांडचाल नाही सांगणार. आणि इकडे या, चला. हे बघा, रात्री आम्ही काय बनवलं माहिती का तुम्हाला? खरवस बनवलं होतं आम्ही रात्री. आणि उशिरा बनवलं आम्ही, बाहेर गेलो होतो ना, मग आल्याच्या नंतर बनवलं आम्ही. तर हे आहे खरवस. तर वत्सल आजी, गुळ टाकलेला आहे, साखर नाही टाकलेली ह्याच्यामध्ये. आणि वरती पण सगळ्याला द्यायचंय. तर वैशू काढते. रात्री केला आम्ही 10:30 वाजता रात्री आम्ही आल्यावर केलेला आहे. वत्सल आजी, खाऊन सांगा कसं झाले. खूप दिवस झालं ना आलं नव्हतं. मस्त छान, गोड गोड. तर हे असं बनवलेलं पदार्थ लय छान होतं. हा, हे असं बनवलेलं आहे आम्ही. लय मस्त का पाडले, मस्त पाडल्यात ना. जमला आम्हाला छान. सगळ्या कुणालाच जमायचं नाही. थँक्यू. ह्याच्यात वैशूचा पण श्रेय आहे. वैशू, तुला पण आहेत मार्क भरपूर. वैशूचं पण थोडंसं विचारून घ्या. वैशू, का नाही तू समोर येत, काय कारण आहे? नाही यायचं मला समोर, कशाला, मला नाही आवडत समोर यायला ना. आणि मला बरेचदा वाटतं तिने पण यावं, पुढं बोलावं, पण
मी नाही कुणाला जबरदस्ती करू शकत. आपण कुठल्याच गोष्टीत कुणाला जबरदस्ती करू शकत नाही सोशल मीडियावर आणण्यासाठी. तर तिला नाही यायचं तर ती तिचं आयुष्य छानपैकी सुंदर जगते व्यवस्थित. हा खूप छान जगते मी, खूप व्यवस्थित आहे. आणि असं आहे का की तुला कामाला घरात घर ठेवून मी बाहेर जाते? आपण दोघी सोबतच असतो. कित्येक ठिकाणी आपण जातो. आजोबांना ससूरमध्ये भेटायला आपण जातो. कुणाला मदत करायची असेल तर तिथे आपण जातो. त्या दोन्ही बाळांना मदत करायची होती तेव्हा आपण तिथे होतो. ताईंना मदत केली होती तिथेही मी होते तुमच्यासोबत. बरं, जेवण वाटप करण्यासाठी आपण जातोय सोबत. प्रत्येक ठिकाणी आपण सोबत जातोय. मी तुमच्या सोबतच असते कायम. फक्त एवढंच की मी कधी कॅमेरा समोर येत नाही. मी पाठीमागे असते फक्त कॅमेऱ्याच्या. आणि आम्ही हे सगळं काम उरकून घेतो पटकन. आणि मी तिला आता असं काहीच नाहीये की मी फक्त घरातच असते. मी बाहेर पण असते. घरातलं काम उरकून आपण लगेच निघतो. आणि आपल्या वृद्धाश्रमात भेटायला लोक आल्यावर तू भेटते का? मग हा, समोर लोक आल्यानंतर मी त्यांच्याशी भेटते, बोलते. असं काही नाही की मी लपून राहते किंवा भेटत नाही त्यांना. त्यांच्याशी बोलते वगैरे. कित्येक लोक आता त्यांना विचारतो मी जे येऊन गेले असतील त्यांना. मी नेहमी त्यांच्या समोर येते, त्यांच्याशी बोलते. फक्त इतकंच की मी व्हिडिओ मध्ये येत नाही, कधी कॅमेरा समोर येत नाही, एवढंच. मला नाही यायचं कधी कॅमेरा समोर. मला नाही आवडत. वैशूचं मत मांडलेलं आहे आणि स्वयंपाक चालू आहे. बाहेर जाऊया जरा बघूया काय चाललंय. तर आभाळाचं ऊन आहे बरं. ऊन असं चटकतंय. रांगोळ काढलेली आहे. सारवलंच नाही ह्या वेळेस. शेण दिलं होतं तरी त्या शेणाच्या आम्ही गौऱ्या लावल्या. हा आहे सोनचाफा आणि सोनचाफ्याला फुल लागलेलं आहे. मी म्हटलं ना मी काल बाहेर गेले आणि बाहेर गेल्याच्या नंतर येता येता तिकडून मी त्या ताईंच्या गार्डनमध्ये गेले आणि त्यांनी मला इतकी अप्रतिम भेट दिलेली आहे की सोनचाफा. आणि हा स्वामींना आवडतो म्हणून मला असं कळलेलं आहे. तर हे माझं छोटंसं गार्डन आहे. खूपच मस्त आहे. आणि ह्या गार्डनला बघून मन असं प्रफुल्लित होतं माझं. आणि बेलाचं झाड माझ्या विचाराच्या पलीकडे येते आणि हे खूप उंच 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 जाते. तर भोलेनाथाची खूप मोठी माझ्या पाठीशी ताकद आहे. भोलेनाथ असंच मला उंच उंच घेऊन जाणार आहेत. हर हर महादेव. तर हे आहे सगळं. आणि वैशू करते इकडं भाजी. काय चाललंय सुशाला मावशी? बरी आहे का? तब्येत बरी आहे तुझी? जरा बोबडी वळाली जी. आता ती सारखं फिट येऊन झाले. बरी आहे ना तू? काय भंडारी. हे बघा आमचे भंडारी इकडं पडलेले आहेत आणि सारखी झोप आहे आणि इथं बसतात आणि इथूनच पडले काल सकाळी सकाळी. कसं करावं? हा, काय होतं? चक्कर येते? हा, नाही ना? काही येते चक्कर? परत जाऊ आपण डॉक्टरांकडे. हा, बरे आहे का तुम्ही? बरे आहे ना तुम्ही? तर आकावरच लागले बघा, डोक्याला इथं लागले आणि इथंच झोपले होते. असे बसून झोपतात आणि बसूनच असे एका अडंगावर पडले. भामा होती, छकुली होती. कसं पडले? तसंच बसू द्यायचं नाही. भंडारी नाही हे खुर्ची पण आम्ही इकडे आणलेली. काय चाललंय अक्का? आज आतमध्ये बसलाय तुम्ही सगळे? काय चाललंय? वट्टा पुसायचा आहे? काय गप्पा चालल्यात का कुंभार मॅडम? नाही, कपडे. हा, काय शिवताय? आणि ताई शिलाई करताय? शिवा गाऊन फाटलाय का? बरं बरं, चला. मोत्याला बांधले वाटतं. बाई झोपलाय. बरं हळू बोलते. चला, मोत्या झोपलाय पण हळू बोला म्हण, नाही का? इकडं काय चाललंय? आम्हा मंगल मावशी काय पुस्तक वाचते? मंगल मावशी कुठला? होय, यांना पण 12 ज्योतिर्लिंग. मग यांना पण सांगावं, अक्काला सांगावं, जरा आम्हाला सांगावं. अक्कावरती बस. हा, काय झालं? बा आंघोळ कशी करत होती? कशी करत होती आम्हा? डल्लू डल्लू. होय, काय कशी? कसं काय करावं अक्का? तिला घेऊन नाचत जा तू. आपल्याला गुडघ्यानं जमतच नाही. कसं करावं? काय म्हणते? नाच मनचुकून नाच छान आहे म्हणते. बघा किती हसू येते. बघा किती हसू येते. एखादी गोष्ट लई पटत तिला ना. मग करते जागेवरच काय करावं काय नाही. किती नाचावं म्हणते मी. हा डान्स आमचा कायमचा आहे बघा आश्रमामध्ये. हा, बंदच नाही. मंगलबावशी ह्यांना जरा पुन्हा वाचायचं
बोलायचंय, काय म्हणायचंय, काय नाही, काय बाय पंचायत नाचतच लय होती. मग वाद्य चालायचं व्हायला. हा का? नाचायची ती चकुली कलावती सगळे नाचत होते आमच्यावरती आहे ना. सगळ्या नाचायचा प्रोग्राम होता. मग चला बाहेर चला बरं बघू दे मला. हा? नाही जमत. रोडवर हा 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 डीजे. हा व्हायलिन ते डीजे आता चालला आमच्या दारापुढून. डीजे गेला मगाशी. तर त्या डीजे वर नाचायला लागले. म्हणून बाप रे आता काही खरं नाही. कलावती चकुली होय कलावती आजी तुम्ही डीजे वर नाचत होत्या. सगळेजण डान्स केलं. आमच्या इथून आहे ना रोड आहे आणि रोडवरून डीजे गेला मग इकडं. तर सगळ्यांनी तातात थया सगळ्यांनी डान्स केला. बर भंडारी व्यवस्थित झोपा. ती गादी का खाली ठेवलेली आहे की तुम्ही त्याच्यावर शिसू करू नये म्हणून ती गादी आम्ही गोळा करून उन्हाला टाकून ठेवलेली आहे खाली. तुम्ही व्यवस्थित बाथरूमला वगैरे जावा. उठता येतं ना तुम्हाला आता? बरं आहे ना? कुंभार वगैरे सगळे आहेत. हाताला धरून न्या भंडारीना बाथरूम पर्यंत. हा काही गरज लागली तर आम्हाला आवाज द्या. काळजी घ्या. असं बसून झोपू नका. गादीवर व्यवस्थित झोपायचंय. ती खुर्ची दिली आहे जरा खुर्चीवर बसायचं. हा तर चला येऊ का मी? येऊ. आम्हानी भरपूर नाचलं बाबा. चालू द्या तुमचा नाचायचा कार्यक्रम. असं चाललेलं आहे सगळ्या आजींचं. सगळे व्यवस्थित आहेत. थोडेसे काल भंडारी पडले सकाळी सकाळी तर बरे आहेत पण काही नाही. नाही तर दवाखान्यात घेऊन जाणार होतो पण व्यवस्थित आहेत. हा ना? हा पडू नका आता. हा मेरी आरजू हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. भरत हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल. दादा नसले तरी काय झालं पण दादांच्या आठवणी आहेत. दादांची इकडे नातवंड आहेत, मुली आहेत, मुलं आहेत आणि हे आहेत ताई. तर तुम्ही मुंबईवरून आमच्यापर्यंत आलात त्याबद्दल तुम्हाला खूप सारा आशीर्वाद आहे माझ्याकडून. धन्यवाद. आणि आजी लोकांकडून आशीर्वाद. आणि तुमचे आशीर्वाद मला मिळो की मी काहीतरी अजून चांगलं कार्य करू. काय आशीर्वाद म्हणा. आशीर्वाद.